समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होणार की काय असंच दिसतंय, कारण मुंबई नाशिक महामार्गाला आमणे इंटरचेंज जवळ आता रस्त्याचं काम अपूर्ण असल्याचं दिसतंय। रस्त्याचं हे काम अपूर्ण असल्यानं समृद्धी महामार्गाचं लोकार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा जवळपास पूर्ण झालेला आहे। मात्र नाशिकच्या आमने इंटरचेंज जवळ समृद्धी महामार्गाचं काम अजूनही काहीसं अपूर्ण आहे आणि त्यामुळे आता हे काम अपूर्ण असल्यानं समृद्धी महामार्गाचं लोकार्पण लांबणीवर पडणार की काय असंच दिसतंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतायत। तुषार, समृद्धी महामार्गाचं जे लोकार्पण आहे ते कदाचित लांबणीवर पडतंय की काय अशी स्थिती दिसतीये, काय नेमकी माहिती? निश्चितच आपण जर का बघितलं तर महायुती सरकारचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। विशेष करून एकनाथ शिंदे असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या पूर्ण होण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि कुठेतरी या दोन्ही नेत्यांचा प्रयत्न होता की या सरकारच्या कार्यकाळामध्येच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं पूर्णतः लोकार्पण व्हावं। मात्र शेवटल्या टप्प्याचं काम जरी पूर्ण झालं असलं तरी आमने ते इंटर एक्सचेंज नाशिक मुंबई महामार्ग या पट्ट्यातलं जे काम आहे ते शिल्लक आहे। त्यामुळे समृद्धी महामार्ग जरी जवळपास बनून पूर्ण असला तरीही त्याचं लोकार्पण करता येत नाही, कारण की आमने नंतरचा जो इंटर एक्सचेंज चेनचा जो मार्ग आहे त्याच्या भागातल्या काही जमीन अधिग्रहणाचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे या संपूर्ण महामार्गाचा लोकार्पणाचा जो सोहळा आहे किंवा जो एक प्रयत्न होता तो लांबणीवर जाताना दिसत आहे। कारण की साधारण पुढच्या आठवड्यात किंवा अगदी काही दिवसांमध्ये राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, त्यामुळे त्याआधी तरी आता समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होण्याची शक्यता दिसत नाही। ठीक आहे तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।